चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. गुढे संघ वेळ जरा जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. आणि आमचे समालोचक मित्र डीडी भाऊ आपण जर उपस्थित असाल तर डीडी भाऊ आपण व्यासपीठावर या. नंतर आम्ही आमंत्रित करतोय अर्जुनजी पाटील. आपला एक विशेष सन्मान आदरणीय दादांच्या माध्यमातून केला जाईल. अर्जुन पाटील आदरणीय दादा अर्जुन यांचा सन्मान त्यानंतर दत्ता जाधव डीजे दत्ता जाधव डीजे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. तर चला मित्रांनो थोडंसं सहकार्य करा वेळेच्या बाबतीत, कारण काही क्षणामध्ये अंधार देखील होईल आणि त्या अगोदर आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील खेळायची आहे. पहिला या मोमेंटला हा बॉल लॉफ्ट केलाय. लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत त्याचबरोबर विजयजी मराठे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. विजय मराठे आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा. विजयजी मराठे आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 रनसाठी हा चौकार. टायमिंग अतिशय चांगलं होतं आणि या चौकाराच्या साह्याने 12 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुसळधार पावसाच्या सरी. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पावसाळी क्रिकेटचा थरार रम्य सोहळा हा दादा चषक 2025 हे घमासान युद्ध आपल्या समोर ऑन स्क्रीन आपण पाहतोय. फलंदाज अंकुश, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एक सिंगल जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत त्या क्षणाला 2 धावा देखील ऍड होतात. 22 रन आतापर्यंत होतात. तर 1 रनच्या साह्याने 23 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. चला पंच निर्णय कळवा. षटकार. यस थँक्यू. तर 32 रन आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. बत्तीस रन आतापर्यंत होतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक सिंगल. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी धाव देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळाली. 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु पंचांचा इशारा आलाय. वाईट +1. टोटल 2 धावा देखील ऍड होत आहेत. 39. 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी होती. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 रनच्या साह्याने 41. शेवटचा अंतिम बॉल.
या बॉलवर अमेझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. पंच निर्णय कळवा. टीमची धावसंख्या 47 आणि 48 रनचं टार्गेट आहे. सलग 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 48. 12 बॉल 48 रनचं लक्ष्य. पावसाचा जोर देखील वाढलाय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅट्समनचा जोर देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे तो फटकेबाजी करत होता. चला फिल्डिंग जरूर लावून झाली. बॅट्समन चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 48. 12 चेंडू 48. शशी सर, अठ्ठेचाळीस रनचं लक्ष्य. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पहिला बॉल आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे राहुल संजय. ही जोडी आतापर्यंत भरपूर चांगलं योगदान राहिलं. चला मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण या. व्हाईट बॉलचा इशारा. निर्धाव स्वरूपाचा बॉल. या मोमेंटला समोरच्या दिशेने फटका खेळलाय, परंतु काय घडलंय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजून 41 रन पूर्ण करायचे आहेत. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल, परंतु या क्षणाला काय सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्न चांगला होता. दोन धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर पुन्हा एकदा ज्या प्रकारे ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं, फलंदाज बाद आहे. सलामीवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 10 रन. अजूनही 38 रनची गरज 6 बॉल मध्ये करायची आहेत. 38. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये एक रन देखील या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 3 बॉल आणि 31 रनची गरज. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये मानेवाडी संघाने देखील सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर दुसरा संघ शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे जे आयोजक आहेत, आणि त्यानंतर या मॅच मध्ये जो जिंकेल, आणि सध्याच्या घडीला गुढे संघ जर आपण पाहिला तर तो विजयाच्या वाटेवर आहे.
एक विजय जाधवजी आपल्याला पाहायला मिळतात, सध्या त्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. लॉफ्ट केला आणि आज सामना जिंकलाय गुडे संघाने. तर चला गुडे टीमचा कॅप्टन आपण त्वरित या, जलद गतीमध्ये या.